हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज रविवार, तर आज आपण घरीच. तर चाललोय आता भावाला सोडायला. तर बघा हे रस्त्याचा व्ह्यू. तर मित्रांनो, हे बघा इथं सोडलेलं आहे त्याला. तर आपण चाललो आता नीट घरी. तर हे आपली गाडी, आपण चाललो घरी. तर मित्रांनो, आलेलो आहे घरी आता मी. तर मित्रांनो, आता अभ्यास करायला बसलेलो आहे बघा मी. तर या बघा घडी टाईम किती झाला आहे. हे आता 2 मिनटं बाकीच बघा 12ला. तर तेव्हा बसलेलो मी अभ्यासाला. तर आपल्याला लिहायचं बघा 1 ते म्हणजे 10, 15, 20 म्हणजे 2-3 घंटे अभ्यास करायचा बघा. तर तुम्हाला दाखवतो मी आता सध्या अभ्यास करतो. हे बघा पाणी पिणं असं म्हणजे अभ्यास लयच करायचं बरं आज. तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, हे बघा अभ्यास केलेला आहे. तर आपला टाईम बघा किती झालेला आहे. तर तुम्हाला टाईम दाखवतो बघा मित्रांनो मी. हे बघा आपला अभ्यास झालेला आहे. आता कंटाळा आला बघा आपल्याला. तर बघा घडी टाईम किती झाला. आपण 2 मिनटं कमी असताना म्हणजे आता हे 42 मिनटं आपण अभ्यास केलेला बघा. एवढ्यातच कंटाळा आला आपल्याला. आपण म्हटलं होतं किती 3 घंटे. तर मित्रांनो, चाललं थोडं बाहेर आता. तर बोललेलं होतं जरा ते टाक्या आले ते भावाच्यात बोललेलं होतं. तर चाललो आम्ही आता. तर रस्त्याला लागलेलो बघा मेन रोडला. तर चाललेलो बघा. तर आलोत बघा इथे हे टेम्पो. तर मामूने पहिलेच उतरून ठेवला. तर आता टेम्पो चालला बघा. टेम्पो चालला आहे आता. म्हणजे आता बघा रिक्षात आता ते त्याला म्हणलं जायचं तिकडंच. मी इथं आपलं थांबतो. थांबलेलो बघा मी इथं. आता चाललो आम्ही बघा मित्राकडे. जरा मित्र काट्यावर असते तर मित्राकडे चाललोत. तर आता बघा हे मित्र मध्ये बसलेला बघा. आम्ही इथं काट्यावर उभं राहिलो होतो. म्हटलं मोप किती वजन झालं आहे सांगतं. झालं वजन 200 का किती तर 200 350 काहीतरी झालं आहे. तर बघा काटा आणि काट्यावर लक्ष देत सोडून आपला मोबाईल खेळतोय. तर आता आम्ही चाललो डबल घरी आता. तर भगवानला काहीतरी खाऊ बघू आता. तर मित्रांनो आलेलं बघा इथं पाणीपुरी खायला आम्ही 3 जण आहेत बघा मित्रांनो. तर हे बघा हे महाराज म्हणी देत. तर काय झालं मित्रांनो, इथं बसल्या बघा हे टायर डायरेक्ट अशा दगडा उभा आहे बघा. नुसतं दगडा. तर कसं लावलेलं मित्रांनो टायर. तर आपण आता चाललेलो बघा. तर आता डोंगरावर जायचं म्हणणं आहे वाटतं. डोंगरावर चाललो बघा मित्रांनो आम्ही आता. तर हे बघा ही स्मशानभूमी बघा इकडं म्हणजे चिंतामणी म्हणतात बघा इकडं. तर चाललो आम्ही. तर रस्ते ते बघा बरं कसं ओखेमध्येच. रस्ता जरा खराब आहे पण आता काय जायचं म्हणलं काय असतंय. तर चाललो आम्ही. तर हे बघा बायपास म्हणजे पुला खालून चाललो बघा. पूल बघा कसा आहे. उजाड येताना समोर माणूस आला दिसत नाही बघा. जरा जपून चालली जा इथून गाडी. सावकाश मग कसं हॉर्न वाजून चालल्यावर कसं जमतंय मग बराबर. तर आता गोविंदवाडीमध्ये एंट्री झालेली बघा आपली. तर रस्ता म्हणजे खेडेगाव आहे बघा हे. जरा जवळचं गेवराईपासून पुलाचे थोडं पुढं आले की लगेच गोविंदवाडी सुरू होती. तर आपण काहीतरी वर जायचं म्हटल्यावर पाणी नाही बघा तिथं. तर पाणी बॉटल ते घ्यायला लागेल बघा. तर पाणी बॉटल ते घेऊन आपण निघलो आता डोंगराकडे. तर चाललेलो बघा. हे बघा हे व्ह्यू कसं निसर्गरम्य वातावरण बघा इकडे. झाडं फिडं कसं गहू ते लावलेलं बघा सगळीकडं आता. बघा इथं बघा कोंबडी म्हणजे कोंबड्या पाहिजेत बघा इथं. यांचं नियोजन लयच भारी. सगळी पण जाळी ठोकलेली बघा. कोंबड्या शेळ्या सगळं पाहिजे ते. यांचं नियोजन आपल्याला आवडलं बघा. तर बघा हे सूर्य बघा आता चाललं बघा. हे अनाथ आश्रम आहे बघा मित्रांनो बालग्राम. तुम्हाला येताना दाखवतो बरोबर मी आता. तर आता इथून थोड्या अंतरावर गेलेलं की डोंगरावर म्हणजे आता डोंगराच्या रस्त्यावर. तर ही बघा पवन चक्की मित्रांनो. तर चालत मित्रांनो बघा हे झाडं ते पवन चक्क्या जरा वरी आलेलं बघा. सूर्य बघा कसा दिसतोय. चाललोत बघा झाडं लागलोत. तर आलेलोत वरी. तर बघा इकडं रस्ता बघा जरा हाई आहे बारा चांगला म्हणजे हाई बाराच. बघा ते पलीकडचे डोंगर ते कसे डोंगर रांगात पलीकडून दिसते. आणि पवन चक्क्या
बघा मित्रांनो, आपण 4 वाजता चाललो बघा. 4 वाजले असतील कमीत कमी. तरी बघा ही पवनचक्की जवळ आहे बघा मित्रांनो. ती पवनचक्की पाशी जाऊन दाखवतो मला कशी काय. तर आलेलो वरी आणि आम्हाला तर वाटलं कोणच नसन वरी, पण आहे तो इथं पतंग उडीत येत पोरं. हा पवनचक्की आहे. हे बघा पोरं पतंग उडीत येत इथं. हे इथं एक पतंग शिल्लक ठेवलेला आहे. चाललं बघा आता काय थांबावं लागेल वाटतं आता मित्रांनो. थांबलेलं आहे बघा. आता इथं जरा बसू म्हणलं. आता काय आता पुढं जाऊन जाऊ उपयोग नाही काय इतकं लवकर जाऊ. आता इथं कुठंतरी बस वाटायला लागले. तर मित्रांनो बसलेलो तर आम्ही इथं तर या बघा खादानी. इथे कसं आहे वातावरण एकदम भारी दिसतं बघा इकडं. पुढचं ते बघा हे पवनचक्की कसं आहे वातावरण. इकडे बघ हाच थोडाच कसं बसावं. तर इथं भाऊ शूट करत होता. चोरक म्हणलं आपलं स्टिंग पिऊन घ्यावा. तर बघा इथं असला आवाज येतो त्याचा खड 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 खड. कोकलीने बघा ती शेवटी जाती बघा. खडखड खडखड नुसता आवाज येतो बघा. तुम्हाला दाखवतो तुम्ही साऊंड घेऊन. तर हे बघा खदान. इथं गेलतो बघा आम्ही फोटोशूटला गेल्या वेळेस. तर बघू इथं आम्ही फोटोच काढतोय. बघा पलीकडे तिकडे एक खडी मिशन आहे बघा. तिकडे धोपण झालं राडाच. तर मित्रांनो चाललंय बघा आता तर बसून इथं झालो होतं आपण. आता तर चाललं त्या बघा ही गाडी चाललो बघा आता इथं. भाऊ मला इथं बी फोटो काढायचा म्हटला. तर काय आता थांबलोत मग. आता काय आपल्याला बी काढायची होती एखादी फोटो 2-4. मग केस जरा नीट करून घेतले बघा. आपण काढू एखादा मग. आता फोटो ते घेतले तर आता चाललोच बरं पुढं आता. तर बघा हे मंदिर इथं थांबलो. तर हे खंडोबाचं मंदिर आहे बघा. प्राचीन मंदिर आहे एकदम जुनं. दगडी बांधकाम आहे सगळं बघा. इकडे इथं बोयार बी तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो आलो बघा मंदिराच्या पाठीमागं बोयाराकडे. तुम्हाला दाखवतो मी आता कसं आहे काय. तर चाललोय आता मी तिकडं दाखवतो मला. तर हे बघा इथं पहिलं म्हणजे असं हे होतं पूर्ण म्हणजे झाडं ते होते दगडे मोठे सगळे साफ केलं बघा. यांनी सप्ताह होता तो. तर बघा इथे हे बोयार इथून गेलं का मित्रांनो डायरेक्ट कुठं तलवाडा आहे का. तलवाड्या तिथं निघातात बघा. तिथं बोयार आहे. इथून गेलं की तिकडं निघत. तर मेंढ्या सोडल्या होत्या बघा. आणि ही इथं समाधी बघा कोणाची. संत गिरीबाबा यांची समाधी बघा. गर्दी मध्ये वट वाघ असल्यामुळे मध्ये काय जाता यायचं नाही आपल्याला. बघा हे इकडे तलवाड्यात डोंगर दिसतोय बघा इथून डायरेक्ट. बघा कसं इथं बी फोटो काढायच लागलेत. चाललोत बघा आता तुम्हाला दाखवलं आता काय काय नाही तिथं सांगितलं जरा. आता चाललं ही आपली गाडी नाही आपला भाऊ इथं जायचं आता. बघा इथं हापशी बघा एक. पाण्यात सोय बघा कशी. बसायला खुर्च्या फिरच्या ते बसलेले चांगल्या उभं. मागं चाललेत आता दर्शन घ्यायला बघा. तिथं महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. तर चाललं आता मित्रांनो घरी चाललो आता. मी थांबायचं नाही वाटतं कुठं. पवनचक्की दाखवायचं तुम्हाला फक्त तेवढी एक आता. पण बघा हे मंदिर समोरून आता नीट आलो तर आता पुढं पवनचक्की पाशी थांबायचं आपण समोरच्या. आलेलं बघा मध्ये पवनचक्कीच्या खाली जवळ. बघा काही दिसते तुम्हाला दाखवतो मी आता. मला 90 डिग्री असं वरी बघायला लागतं तेव्हा दिसते मला ती. जवळ आल्या कसं वाटतंय. तरी बघा पंखा. अरे पडला अंगा पडला बघा.
आपण सध्या आता 2 चक्की खाली बघा दिसते का. तर मित्रांनो बघा हे धोका लिहिलेलं आहे बघा तिथं. इथून जाते चावी ऐकताला वाटतं. हा चावी बघा. थांबा तुम्हाला दाखी तुम्ही जरा जवळ जाऊ. पण मला भी वाटा लागलंय जास्त. हे बघा पंखा मधून लिफ्ट बघा. ते काय दिसायला सध्या अंधार आहे म्हणून. तर आपण नेक्स्ट टाइम आता इंजिनियर झाल्यावर बघायला त्याला. मित्रांनो आपल्या गाड्याचा फोटो बघा. तर ह्या दगडापासून जरा बाहेर निघतोय असं मी लय जण बघितलं बघा. लय जण असे फोटो काढायचे बघा इथून. तर मी फोटो बघितलेत म्हणून आता आपण बघू कसा निघतोय. चांगला निघतोय कसा अवघं फुगीर आहे बघू आता. तर मित्रांनो काढलेला बघा इथं फोटो. आता तुम्हाला दाखवतो तुम्ही डायरेक्ट. आता एवढा भारी काय निघला नाही बघा. तर आपला मोबाईल जास्त क्वालिटीचा नाही म्हणून बाहेर नाही निघला वाटतं. तर काय ना आपल्याला आता काय ना आपल्याला जाऊ द्या. आता चाललं आम्ही घरी. काय आता करायला जावं एकटं होतं तिसरंच चाललं होतं. आता मग आता काय व्यक्ती आल्या काय करावं बघा. कमेंट सांगा. कमेंट मध्ये सांगा तेवढं. कुंकड पाळा आता नेमकं. इकडं हरण इकडं वीर. जरा सर्दी झालेली आवाज चेंज झालेला आहे आपला बघा. गाडी बंद गाडी बंद केलेली बघा. आणि आता तशीच जाऊन द्यायची. तर बघा पवन चक्की एकमेव ठिकाण पवन चक्की. तर आपला एवढी आता डायरेक्ट 1 घंट्याचं होतं वाटतं. बघा मित्रांनो तर आपण डोंगर आता उतरलेलो बघा. तर आपली लागली पॉईंट 500 रुपये जाते. तर आपण गाडी बदलते आणि कुठं जाते बघू आपण. गाडी स्पीड मध्ये रफ्तार मध्ये होती. काय आता पहिली गाडी चालली पुढे तर आता जरा रफ्तार कमी झाली. बहुतेक अंदाज गाडी चालूच करू वाटायला नाही करते. आता कुठं जाते बघू आता. किती स्पीड आहे 0. स्विच चालू कर बरं बघू आपण. स्विच चालू कर ना. मीटर बंद आहे ना. स्विच चालू कर. मीटर बंद आहे. मीटर खराब झालं का. तर बघू मित्रांनो कुठे जाते गाडी. आपला रेकॉर्ड डायरेक्ट तोडून टाकला बाबा. तर मित्रांनो आपलं चॅलेंज होतं. तर आलो बघा पुलापर्यंत. आपल्याला त्या घरापर्यंत. स्विच चालू केली गाडी चालू केली नाही. तर आलेलो बघा थोडं जवळ राहिलं आता. तर मित्रांनो थोडं जवळ आलं की गाडी हे बघा पडली. गाडी बंद पडलीत केली. मग आता गाडी चालू इथून नीट चाललो आता. काय पैसे द्यायचे होते आपल्याला काय ते द्यायचेच नाही. आता काय गाडी रेकॉर्ड तर हेच झालं नाही. थोडी अलीकडेच गाडी थांबली. काय आता आपल्याला घ्यायचे आता 500 रुपये. हे बघा या आंब्यात झाडं हे ते बहुतेक असा उभं आलेलो बघा आता गेवरामध्ये नाही गोविंदवाडीमध्ये. तर हे पूल बघा. पुला खालून चाललो आता जवळ चाललो आता बघा. हे झाड आहे चिचाचे झाड आहे हे ऊस बघा. इथून आता आपल्याला ऊस घ्यायचा आहे. ऊसात ट्रॅक्टर आहे. अरे खावा म्हणलं.
तर घेतलेला बघा ऊस चाललो तर आता 2 हातात ऊस होते कस तरी व्हिडिओ काढला बघा मित्रांनो दिसतंय. तर मित्रांनो आलेले घरी ना अशा प्रकारे आपला ब्लॉग संपत आहे बघा. तर सबस्क्राईब करा तेवढं.